या एसटीने चांगले वाटतात ना बघायला. चला असा मोरी मासू मोठं दिसतं. आधी मी तारल्यांचं कसं वाटो 100. हे पैसे तुमचे ते शार्क म्हणजे छोटे मोऱ्या त्यांचे काहीतरी या ठिकाणी. हां पेडवे मासे, सौंदाळे मासे. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आज मी इला आहे मालवण तालुक्यातल्या मालवण कट्टा या आठवडी बाजारामध्ये. या मालवण कट्ट्याचा आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. आजूबाजूचे पंचक्रोशीतले लोक या बाजारात येऊन खरेदी विक्री करतात. त्या बाजारात काय काय आलं आहे आणि त्या वस्तूंचे दर काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या मालवण कट्ट्यावरचा बाजार कशा पद्धतीने भरतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती. सुरुवातीलाच आपण मायबाप विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आरमारी मराठा करून हाक मारला. चांगले वाटतात ना बघायला, आवडतात ना. तुम्ही इथल्याच आहात? अच्छा. असं कोणीतरी पोच दिली ना की समाधान मिळतं. म्हणजे आपण जे काय करतोय ते लोकांपर्यंत पोचतोय याचा आनंद मिळतो. धन्यवाद, तुम्ही अभिप्राय दिलात. हो हो हो, नक्की नक्की. त्याने अभिप्राय दिला आणि आवर्जून हाक मारला. कसा करून जर आपण इलो तर या बाजाराची सुरुवात अशा पद्धतीने होता. आपण हे समोर बघतो होता एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या बाजूनेच आपण मासळी बाजाराकडे जाऊ शकतो आणि या दिशेने आपण जातो तो मुख्य बाजारपेठेत. स्थानिक कष्टकऱ्यांना प्रथम भेटून मग आपण मासळी बाजारात खयचे मासे येले ते बघणार असो. पण तुर्तास आपण आधी जाऊया आपल्या कष्टकऱ्यांनी खयची भाजी आणल्याने आणि त्या भाज्यांचे दर काय आहेत ते आपण जाणून घेऊया. बाजाराची खऱ्या अर्थानं सुरुवात होता. या रस्त्यावरून चालत जाऊ तसा खाली खाली जाताना आपल्याला जे कष्टकरी इथले स्थानिक पंचक्रोशीतले आपल्या शेतीत पिकवलेलं सगळ्या वस्तू या बाजारात घेऊन येतात आणि त्याची विक्री होता आणि त्या विक्रीतूनच त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. सुरुवातीलाच आपण मस्तपैकी हिरवीगार भाजी आपले दादा आहेत आणि नेहमी आपल्या सगळ्या बाजारामध्ये हे दादा भेटतात. आज मेथीची जुडी, कोथिंबीरीची जुडी कशी आहे दादा? नमस्कार. काय दर काय आज कोथिंबीरीची जुडीचा? 20 रुपये मेथी, 20 रुपये कोथिंबीर 20, मेथी 20, शेवग्याच्या शेंगा 20 रुपये. सगळ्या भाज्या मोस्टली 20 रुपयाला असतात. ही कोथिंबीरीची जुडी बघा, मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे एकदम आणि त्या उगी 20 रुपया. कोथिंबीरी 20, मेथी 20, बहुतेक भाज्या सगळ्या 20 रुपयाला आहेत. पुढे आपण इथे गरम मसाल्याचं सामान आहे. गरम मसाल्याचं सामान सुद्धा मिळतं बाजारामध्ये. मिरची वगैरे काही पेपर असतात. हो ताई नमस्कार. काय पेपरमध्ये खास काय बातमी? युद्धाची बातमी. युद्ध असा म्हणतात ना. पण गॅस पेट्रोल वगैरे गाड्या सगळ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल हा आपल्याकडे, पण तरी पण फेक निगेटिव्ह पसरला होता. हां अफवा. हो मी काल गावात दिल्यापासून म्हणतो आता तशी होताली या, पण त्या काय खरा नाही या. लोक काही उठले होतं फेक निगेटिव्ह. काही होत नाही. सगळ्या मुंबईत सुद्धा गॅस मिळतं चांगलं, पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं आणि त्याच किमतीत मिळतं. काय वाली वगैरे शेवग्याच्या शेंगा. हो वांगी आहेत बघा. हे आमच्या ताई नेहमी बाजारामध्ये असते आणि छानपैकी आपली कष्ट करते आणि ही भाजी हिरवीगार मळ्यातली भाजी नेहमीच घेऊन येते. वांग्याचा वाटा कसा आहे? 20 रुपये. सगळ्या भाज्या 20 रुपयाच नाही का? हो सगळ्यात आईकडे 20 रुपये. मोठी वाल बघा केवढी मोठी, बापरे 20-20 रुपयाला वाली आहे. छान छान. चला पुढे जाऊया. खूप कष्ट करते ताई. आणि आता आमचे सामंत प्रभावळकर दादा, आमचे ओलेकर दादा आपल्या नेहमी सगळ्या बाजारात असतात आणि हे सुद्धा कष्टकरी अगदी आमचे सामंत प्रभावळकर गोंडे त्यांच्या सकाळी काढलास. कसे आहेत ते शेंगे? हे कसे आहेत ते गोंडे? ही पिशवी भरून देणार. हां धान्याची किलोची पिशवी भरून देणार. अच्छा किती रुपये आहेत? 50 रुपये. 50 रुपयात बघा गोंडे किती सुंदर अगदी फ्रेश गोंडे आहेत आणि हे आमच्या आईच्या मातीतले
सावरवाडच्या मातीतले सावरवाडचे दादा येते आणि त्यांच्या शेतातली ही हिरवीगार भाजी काकडी 20 रुपये घ्या. 20 रुपयाला काकडी बघा 2 काकड्या 20 रुपयाला घ्या आणि हिरवीगार हे आता काजीचे दिवस येईल त्यामुळे सुके काजी मिळतालच म्हणजे काजूगर सुके काजूगर मिळतालच पण हे ओले काजूगर आहेत मोठे 7 नंबर मोठो काजू 7 नंबर मोठो काजू 400 रुपयात हे वाटो आहे 400 रुपयात शेकडा 100 गर 400 रुपयात मिळतात हे बघा मस्तपैकी मोठे आहेत एकदम सगळे मोठे वेचले ते आणि ते पिक्या काजींचे काकारड्या मांडवाची काकाडा बोंडू म्हणजे जून होतात ते अच्छा, आपला हा. हिरवा बोंडू असतो मागे ना हां 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 एवढा हां हां त्याचे दटक्यांचे का देटके बोलतात ते. अच्छा देटक्यांचे म्हणजे ते हिरवे सारखा मग ते बोंडू चुंगर आहेत चांगले हो हिरवे आहे छान आहेत एकदम गर अप्रतिम आहेत मस्त काजूगर आहेत घट्ट आहे ना हात लावून बघा हो रात्री काजूगर काढली आहेत. कडक आहेत आणि मस्त आहेत एकदम आणि मऊ नाही म्हणजे ओल्या काजूचे म्हणतात तशातले ते आहेत आणि भरपूर आहे दादांकडे भरपूर सारं काही असतं तर धन्यवाद दादा नमस्कार असे भरपूर सारे कष्टकरी या मालवण तालुक्यातील या बाजारामध्ये येतात आता जाम पण येले जामचे सुद्धा 2 प्रकार असतात सफेद जाम आणि लाल जाम असतात काहीकडे जामाचं वाटवा कसं वाटतो जामचो आणि चिकवांचो 20-20 रुपयात जामचं वाटो आणि चिकवांचे वाटे असे या आमच्या मालवणच्या सगळ्या बाजारांमध्ये हे वस्तू आपल्याला मिळतात छान गोष्टी असतात बऱ्याच ना बाकी बघा जाम केळी 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 कशी येतो ताई केळी कशी येतात होय होय 20 रुपयात वगैरे ह्याचे वांगीचे वाटे 20 रुपये कट्टा बाजार होत असो ट्रॅफिक जामसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध असा कारण हे ट्रॅफिक नेहमीच जाम असतं आणि रस्त्याच्या दुतर्फा बाजार भरतात आणि तेवढंच ट्रॅफिक असतं हे बघा मस्तपैकी भोपळे काकडे हिरव्यागार काकड्या त्याचप्रमाणे वाली भोपळे कसे आहेत दादा आज भोपळ्यांचा दर काय भोपळा 20 रुपये पीस आहे 20 रुपये पीस आणि पूर्ण घ्यायचा आला तर हा 200 रुपये 200 रुपयाला भोपळा आहे 200 रुपयाला भोपळा आहे 4 आहेत हे बघा, हे देशी आहेत ते 20 रुपयाला मिळतात 50ला 4 काकड्या आहेत मस्तपैकी हिरव्या सफेद अशा रंगाच्या काकड्या आहेत आणि ही चवळी गावठी चवळी आहे ना आपली 100 रुपये शेअर 120 रुपये शेर असे हे सुंदर गोष्टी या मालवण कट्ट्याच्या बाजारात मिळतात आपल्याला आता आंबे पण बघू मिळतात कसले आंबे आहेत हे लोणच्याचे आंबे आहेत कसं वाटं लावलेलं हा 50ला 3 1 लाव आणि 4 मिळणार बघा सफेद जाम लाल जाम असे सगळे प्रकार आता हळूहळू नमस्कार हळूहळू सगळे प्रकार जसं एप्रिल आणि मे महिना जवळ येतात तसं रानात मिळणारं मेव आपणाक या बाजारांमध्ये बघू मिळतं बरेचसे कष्टकरी आपापल्या शेतातल्या गोष्टी घेऊन या बाजारात येईल म्हणजे काय काय प्रकार आहेत ते बघूया आपण नारळ शेवग्याच्या शेंगा कोकमरस किंवा अगुळच्या बाटल्या वगैरे सगळ्या अशा बाजारात असतात भाजीचे फणस वाली मुळा भाजी त्याचप्रमाणे कडधान्य पोहे गावठी पोहे आहेत ना कसं आहे ते 40 रुपये शेर 40 रुपये शेर बघा लाल पोहे एकदम मस्त आणि ह्या पोह्यांची चव आपल्या मुंबईच्या पोह्यांसारखी नसतात ही चवच अप्रतिम असतात आणि छान असतात या सगळ्या गोष्टी नारळ भरपूर होत आज मालवण कट्ट्याच्या बाजारात काय हो नारळांचा दर आज कशी नारळ ते 40 रुपये म्हणजे आता जरा नारळांचे दर थोडेसे कमी झाले 50 रुपयाचे नारळ आता 40 रुपयांत बाजारात उपलब्ध असत आणि आता आमच्या वांगी नारळ शेवग्याच्या शेंगा अशा बऱ्याचशा गोष्टी आता काय काय आता बघूया आपण सगळं काजूची फकाट म्हणजे ओले काजू करत पूर्ण 200 रुपये शेकडा वालीचं 20 रुपये वाटतं शेवग्याच्या शेंगांचं 20 रुपये आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्या शेतात पिकवलेले कलिंगड आता त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि नेहमी हे काय आहे बघा हे गर्दी आहे काय घेतात ते कुळीत आहेत ना ते कसं आता कुळीत कशी काय तो शेर पायली किती आहे ते शेर जातात एक पायली 300 रुपये दर कुळीदांचा आणि चांगले कुळीद आहेत कारण गर्दी झाली दादांनी काढल्या 3 किलोची एक पायली होता
100 रुपयात साधारण 1 किलो असं दर झालं. सगळ्या गोष्टी सगळ्या या गावच्या बाजारात आपल्याला बघून मिळतात. काजूगरी वेगळं आहेत. हे ओले एकदम काजू ना हो. कसे ते 350 एकदम ओले काजू आहेत. मायबाप रसिको यूट्यूबच्या माध्यमातून काही पैसे मला का मिळतात तर ते पैसे आपण थोडेसे खर्च करून कष्टकऱ्यांकडून काहीतरी विकत घेऊया. त्यामुळे इतकं काही वाटो या कष्टकऱ्यांका दिलो जायत आणि त्यांचं उदरनिर्वाह होईल जो माझा प्रयत्न. तर चला आता थोडीशी आपण खरेदी करूया. आपल्या नेहमीप्रमाणे ताईकडे एक खरेदी करतोच मी, कारण ताईचं कष्ट मला माहिती आहे. दुपारी उन्हातानात बसून ताई कष्टाने विकते. तर आपण काहीतरी थोडंफार ताई राहू दे तर तू पैसे तरी घे. एक जुडी मला शेंगाची दे, शेवग्याची मस्तपैकी. हां आता आपले सामंत प्रभावळकर दादांकडे काहीतरी घेऊया. मगाशी आपण ते व्हिडिओमध्ये त्यांना बघितलंच. दादा आपण एक शेवग्याच्या शेंगाचं वाटो दिवा तुमच्या हातात. हां पैसे घ्या, धन्यवाद. काहीतरी आपण खरेदी करूचीच आहे. त्यानिमित्ताने मी आता थोडीफार खरेदी करत जात आहे. एक द्या वाटा मस्तपैकी मला. दादांकडे सुद्धा आपण एक छानपैकी काकडीचं वाटो घेऊया. दादा पिशवी आहे ना? आज पिशवी आणायला विसरली. किती बागडे? एक 50 रुपयाचा वाटत आहे. काय होतं नेहमी मी धावपळीमध्ये पिशवी घ्यायला विसरतो आणि नंतर खरेदी करताना मग त्रास होतो. थोडंसं एका हाताने व्हिडिओ करायचं तर एका हाताने पिशवी धरायची. पण ठीक आहे, आपले हे माझे कष्टकरी मायबाप आहेत ते समजून घेतात मला. हे पैसे तुमचे. हां सॉरी. चला काकडी घेतली मस्तपैकी. आता गरमी वाढ काकडी खाली की जर बरं वाटतं. चला धन्यवाद दादा. हे दादासुद्धा कष्टकरी आहेत आपले. तर आपले पुढचे एक कष्टकरी दादा आहेत त्यांच्याकडे काय घेऊया. कसा वालीचा वाटा? 20 रुपये. या एक वाटा द्या मला. दादांकडे पण घेतल्याचं मला समाधान मिळतं बरं का. मायबाप रसिको तुम्ही व्हिडिओमध्ये बघता दादा पण खूप कष्ट करतात, उन्हातानात बसलेले असतात आणि आजूबाजूच्या सगळ्या बाजारांमध्ये ते आपल्याला दिसतात. दादांचे पैसे दिले. कोंबड्यांचं सुद्धा आहे भरता आहे बघा. कोंबडी असतात, तलंगा असतात, सगळे गावठी असतं. ते काय साधारण किमती आहेत ते जाणून घेऊया. हे काय किमती आहेत हो ह्या? अरे 600 रुपये, 600, 500 म्हणजे जशी साईज असतात तशी त्याची किंमत आहे. साईज कोंबडी असे मिळतात. या रस्त्यावरून STचा प्रवाससुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. मस्तपैकी मोठ्या कोंबड्या वगैरे आहेत. 500-600 रुपये त्यांची किमती आहेत. आणि ह्या सगळ्या आमचे कष्टकरी माता भगिनी या गोष्टी हे कोंबडं वाटतं ना. कसं कोंबडं होतो? कोंबडा ना तो कसं होतो? 600 रुपयात कोंबडं होतं. गावरान कोंबडे आहेत आणि 600 अशी त्याची किंमत आहे. दादांकडे पण कोंबडे आहेत. आता उन्हाळं वाढलं त्यामुळे हे मातीचे माठ विकत घेतले जातात. त्याच्यामधलं पाणी थंडच मिळतं आपल्याला. या ठिकाणी सुद्धा मस्तपैकी झाडं आलेली आहेत. म्हणजे गुलाबाची वगैरे छानपैकी रोपटं दिसतात. जास्वंदी, पिवळी जास्वंदी, लाल जास्वंद, त्याचप्रमाणे सदाफुली वगैरे अशी छान या ठिकाणी आहेत. गुलाबाची पण आहेत. 70 रुपयाला गुलाबाची रोपटी आहेत मोठी. आणि मस्तपैकी सोनचाफा बघा छानपैकी सोनचाफे आहेत. कसं सोनचाफा कसं दादा? सोनचाफ्याचं झाड कसं? 250 रुपयात सोनचाफ्याचं झाड. आणि त्याला फुल पण लिहिलेलं आहे बघा. पेरू आहेत, सोनचाफ्याचं झाड आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी बाजारात आपल्या आठवडी बाजारात आपल्याला बघूक मिळतात. पुढे जाऊया आणखी बघूया. या ठिकाणी नारळ भरपूर प्रमाणात. आज नारळाच्या किमती 40-50 रुपये असे आहेत. हा नमस्कार, काय म्हणतात? बरे आहेस मा? आज काय चिकू, पेरू आणि चिकू, नारळ, जाम आणि
केळी छानपैकी चिकूचे कसे 20 रुपये वाटे 50 रुपये चिकू 50 रुपये आणि जाम 20 रुपये चिकू 50 असे वाटते. अरे वा छान. आपल्या ताई नेहमी व्हिडिओमध्ये असतात या बाजाराच्या आपल्या. चला पुढे जाऊया आणखी बघूया. आता आमच्या तारकर्ली आणि देवबागचे नारळ जरा फेमस असतात, पण हे लाल जाम बघून मिळतात. सफेद जाम आणि लाल जाम. सफेद आणि हे लाल जाम. लाल जामचं वाटत कसं 20 रुपये. सफेद पण आणि लाल दोन्ही 20 रुपये. चिकू बघा केवढे मोठे आहेत ते 50 रुपये. किती होते बापरे 8 आहेत. 8 चिकू 50 रुपये आहेत मोठे. आणि पुढे आमच्या तारकर्लीचे आणि देवबागचे फेमस नारळ हे कधी कधी सुके मासे पण असतात आणि आमच्या ताईकडे नारळसुद्धा असतात. आज काय दर आहे नारळाचा? 30 रुपये 40 रुपये 45. कष्ट तारकर्लीच्या ताई भरपूर कष्ट करतात. कधी गोलमो, कधी सुके मासे, कधी नारळ असं घेऊन बाजारामध्ये बसतात. चांगली गोष्ट असणारे आपले दादा म्हणजे ओरस बाजार म्हणा किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या बाजारात आपल्याला काही दादा मिळतात. आणि आज एका ठिकाणी एका साईडला बसले. नमस्कार, काय म्हणताय, कसे आहात? आता काय काय नव्याने आपल्याकडे काय काय आलेला? नवीन आता सगळा तूप वगैरे चालू केला गावठी. अरे वा, गावठी तूप गाईचं कसं आहे ते? 400 रुपये. 400 रुपये अर्धा आहे ना. मस्त अगदी फ्रेश असेल ना आणि अगदी गावठी, अगदी प्युअर गीर गाईचं अगदी गावठी तूप आहे 400 रुपये. आणखी दादांकडे बऱ्याचशा गोष्टी असतात, गुणधर्म असलेल्या वस्तू त्यांच्याकडे नेहमी असतात. आज त्यांच्याकडे हे तेल आहे कसलं? डॉक्टर किंग आपलं रेग्युलर मध्ये सांगितलेलं ते. हां मागे सांगितलं, पण काय उपयोग आहे परत एकदा सांगा आमच्या नवीन. दुखीसाठी सांधेदुखी, मार लागलेला असेल, वाताचे गोळे येत असतील पायामध्ये, हां त्याच्यासाठी चालते. हे एक तेल आहे. डोकेदुखी, सर्दी, हां नाकाला नुसतं हातावर घेऊन लावायचं. अच्छा याच्यामध्ये तुम्हाला डोकं 10 मिनिटात कमी होणार दुखायची. ओके. आणि हे जे आहे ते हे सांधेदुखीसाठी. दुखीसाठी म्हणजे जिथे गुडघेदुखी, सांधेदुखी त्याच्यावर दिलेलं आहे सगळं. हां सांधेदुखी डॉक्टर किंग. घुटनों का दर्द, कंबर दर्द. हां लावल्यानंतर झोपे होणार. अच्छा मस्त. अशी काही गोष्टी औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी या दादांकडे असतात. दादा तुमचं पुन्हा नाव सांगा आणि तुमचा नंबर सांगा. अर्जुन मधुसूदन पेडणेकर, गाव पेंडूर. मोबाईल नंबर आहे 7620018329. त्यांच्याकडे काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. हवे असतील तर त्यांना कुरिअरने ते पाठवू शकतात. काय मी कुरिअर दाखवतो. कोकमा आहेत, मसाला आहे, त्याचे लाडू आहेत, चिवडा आहे, शेंगदाणा लाडू आहे, गावठी लाडू आहेत, चुरमुरे लाडू आहेत, त्याचप्रमाणे तूप आहे, अगदी गीर गाईचं तूप आहे. आणि हे मालवणी खाजा आहे, काजूचे गर आहेत, काजू गर पण आहेत, लाडू आहेत, नरम बुंदी लाडू आहेत. कसं आहे पॅकेट ते नरम बुंदी लाडूचं? 60 रुपये. हे आणि शेंगदाण्याचं 50. हां हे 2 प्रकारचे काजूगर आहेत. काजू मोठी साईज, मीडियम साईज आणि छोटी साईज. मोठी, मीडियम आणि छोटी साईज आहे. ही मोठी साईज कशी आहे? साधारण 250 वाली आहे ती 220 रुपये आहे. हां ही पॉलिशमध्ये 250 वाली 220 रुपये आहे. ही 200 रुपये आहे. 200 रुपये. मीडियम साईज. एवढ्या सगळ्या सुंदर गोष्टी आहेत. तुम्हाला हव्या असतील तर गावठीमध्ये मिळणार प्युअर. हो प्युअर गावठी. पेडणेकर दादांकडे नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही जीपे करा. तुम्हाला कुरिअर चार्जेस तुम्ही द्या, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाठवू शकतात आहे ना. चला धन्यवाद दादा. तालुका पर्यटनदृष्ट्या पुढारलेला आणि या मालवण तालुक्यातला हा मालवण कट्टा गाव आणि या गावचा हा ST महामंडळाचा बस स्टॉप. आणि या ठिकाणी भरपूर ST बस उभ्या राहतात आणि मग इथून या बाजारासाठी वगैरे आलेले गावोगावचे लोक या STने मग आता ही मालवण कसाला गाडी आहे म्हणजे कसालावरून आलेली मालवणला येणारी आणि बरेचसे लोक या गाडीने मालवणच्या दिशेने जातात. आजूबाजूला गाव असलेल्या गावात जातात. परंतु उडारलेल्या मालवण तालुक्याच्या ST बस डेपोची हालत मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे काय चाललं आहे ते बघा. म्हणजे ST महामंडळ आता प्रॉफिटमध्ये असं ऐकला होता आणि प्रताप सरनाईकसारखे एक महान नेते आमदार ST महामंडळाच्या समितीवरती आहेत. हां आणि ही अवस्था बघा या ST बस म्हणजे हे विद्यार्थी शाळेत कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी या गलिच्छ अशा बस स्थानकावर बसून प्रवास करतात. काय अवस्था आहे बघा. हे वाईट वाटतं बघून. मी कित्येक वेळा या मालवणच्या बाजारात येतो तेव्हा या शेडचा मुद्दा मी व्हिडिओ दाखवतो की काय अवस्था आहे. आणि या सगळ्या घाणेरड्या ठिकाणी म्हणजे त्या काही अर्थच नाही. बसायला पण जागा व्यवस्थित नाही. बघा किती घाण आहे बघा या बसस्थानकाच्या या शेडमध्ये. स्वच्छता नाही आणि बोर्डसुद्धा जुना हा. आणि अशातच हे विद्यार्थी बिचारे
आतमध्ये न बसता बाहेर बसून किंवा बाहेर उभे राहून एस टी बसची प्रतीक्षा करतात. ह्या बस थांब्याची दुर्दशा कधी सुधारणार माहिती नाही, पण या एस टी बस स्थानकावर या शालेय विद्यार्थ्यांचा तसेच कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काहीतरी व्यथा समजून घेऊन एस टी महामंडळाने हा एस टी बस स्थानक सुधारवण्यासाठी प्रयत्न करू आहे. कारण गेली पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा हे विद्यार्थी कसे काय उभे राहत असतील याचा माका मोठा प्रश्न पडतात. हे बघा काय अवस्था बघा, सगळा फुटान गेलेला सगळा शेडचा. आणि मग बस स्थानक म्हणायचं की एखादी वखार जी जुनी पुरातन काहीतरी असता आणि त्याची अवस्था अशी असते. आणि हे लोक बघा कसे उभे राहून या ठिकाणी, आता ऊन पण भयंकर कडक पडलेला आणि ह्या तितक्या फुटक्या शेडमध्ये उभे आहेत. म्हणजे ही शेड कधी पण डोक्यावरती पडू शकतं अशी याची अवस्था. डेपो कार्याध्यक्ष असतील किंवा माननीय कार्यसम्राट राणेसाहेबांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन या बस स्थानकाची सुधारणा करावी आणि या विद्यार्थ्यास वाचेल यासाठी प्रयत्न करावी एवढीच विनंती. बस स्थानकाची दुरावस्था दाखवताना मला दादा हे भेटले आणि त्यांनी एक आणखी गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. एवढा मोठा बाजारपेठ असून इथे सेफ्टी स्टँड पूर्वीपासूनच आहे. हां, पण इथे कॅन्टीन बंद, सगळं बंद. साधी मुतारीची पण इथे सोयी नाही. एवढी बाजारपेठ आहे, जवळजवळ 150-200 दुकानं हो. आहेत. त्याच्यावर फेरीवाले 500च्या वर येतात त्या मार्केटला. हो ना. पण इथे एक लग्नीसाठी किंवा याच्यासाठी मुतारीची सोय नाही इथे. हो, खरी गोष्ट आहे. दादांनी खूप महत्त्वाचा विषय मांडला की मालवण कट्ट्यावरचा बसस्थानक दुरावस्थेत असाच, विद्यार्थ्यांची हालत असाच. पण त्याचबरोबर एक दुर्दैवी गोष्ट, मालवण कट्ट्यावरची ही प्रसिद्ध बाजारपेठ असून या बाजारपेठेत एक दुरावस्था आणखी मोठी आहे की या ठिकाणी शौचालयाची व्यवस्थाच नाही जवळपास. म्हणजे समजा अचानकपणे या बाजारात आलेल्या माणसाला जर शौचालयाला जायचं झालं तर मुतारीची पण व्यवस्था नाही अशी व्यथा त्या दादांनी मांडल्याने खरोखर दुर्दैव म्हणावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत. आपल्या आवडीच्या मासळी बाजारात जाऊया. मासळी बाजारात खयचे मासे येतात आणि ते माशांचे दर काय आहेत ते आज आपण साधारण जाणून घेऊया. या ठिकाणी गरम 300 रुपये किलो मिरचीचा दर आहे. मे महिन्याचे दिवस जवळ येले की लोक मिरची घेऊन येतात बाजारामध्ये आणि ती मिरची घेऊन मग ते मसाला बनवतात. पुढे मिरची, पुढे गरम मसाल्याचं सामान, असं या सगळ्या मासळी बाजाराकडे जो रस्ता गेलो तर रस्त्यात बसलेले दिसतात. त्याचप्रमाणे सुके मासे जे काही लोकांना आवडतात ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असतात. हे बघा लाडाचो हे बघा, लाड आले या इकडे लाडाचो गोलमो. लाडाचो दादा लाडाचं गोलमो असं स्पेशल काय? हे स्पेशल एकदम लाडाचा गोलमा. लाडाचं गोलमो म्हणून स्पेशल आहे. या मालवण कट्ट्याच्या आमच्या या दादांकडे मिळतं. पण मासळी बाजाराच्या इमारतीकडे जाताना डाव्या बाजूक ह्या दुकानं त्यांच्याकडे बोंबील असं, जवलो असा, कर्दी पण आहे ना, सुट्टा, सगळे सुके गोष्टी आहेत. तुम्ही अवश्य इथे येऊन घ्या. साधारण जवल्याची आज काय किंमत आहे ह्या? गोलम्याची 250-300. गोलमो 250-300 आणि हे बघा बोंबील बघा काय मस्त एकदम स्वस्त असं. स्वस्त. कसे ते? 100 रुपये पाव किलो. किती? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव किलो. एक नंबर माल. बोंबील असे सुके मासे सुद्धा असतात. हे बघा भाजीपालो, सुके मासे, थोडेफार ताजे मासे असे बसलेले. या ठिकाणी जरा स्पेशल सुके मासे मिळतात. हे बघा. होय. कसे आहेत ते वाटे? कसे आहेत याचे? 100 रुपये वाटे आहेत बांगड्याचे. आणि हे आपले भांडोळे. भांडोळ्याचं कसं वाटतं हो? 50 आणि भांडोळ्याचं वाटतं. आणि गोलमो 50शी 2 मापा. हे आमच्या नातेवाईक आहेत आणि त्या नेहमी कष्ट करतात आपल्या बाजारामध्ये आपल्याला दिसतात. आणि स्वतः वगैरे मग ते बांगडे छानपैकी सुकले की मग त्या बाजारात विकायला येतात. चला धन्यवाद. चिकनची दुकानं असं करत प्रवास करत आपण जातो. आणि मग बकऱ्याचा मटण असं बघित आपण मासळी बाजाराकडे जातो. आज मासळी बाजारात थोडी गर्दी आहे कारण आज मासे खाण्याचा दिवस आहे, त्यामुळे भरपूर गर्दी दिसता. बघ या मासे खयचे येतात ते. बाजारात मस्तपैकी गर्दी जमलेली दिसतात. आज मासे खाण्याचा दिवस असल्यामुळे भरपूर लोक बाजारात इलेले असतात. तर काय आहेत ते बघूया. रात्री इडले चांगले फ्रेश मासे. आता बोल.
मी बोलतो मालवणी चिंगळा असं मालवणी तारले रे मग कांटा होय मासे मोरी हो, मी बोलणार हो. हे कसे तारले कसे 10 बांगडे चांगले फ्रेश बांगडे बघा कसे ते 200 मालवणच्या आपल्या 200 रुपये 10 हा 200 रुपयाचे आणि प्रॉन्स वाटत असो फ्रेश मासे मालवणी मालवणचे एकदम ताजे मासे 100 व्हाईट चिंगळा रे बघा सौंदर्य 200 रुपये वाटते सौंदर्याचं वाटतं 200 अगदी रुपये अगदी फ्रेश मासे आहेत तेव्हा. वाईट चिंगळा कशी चिंगळा ही 500 वाटवा येऊ 200 वाटवा 200 रुपये वाटतं हे 500 चला रुपये. भारतातले मासे आपल्या चला यावा पुढे पुढे सुरुवातच आपण मासे बघितले ते अगदी आमच्या मालवणच्या ताई आहेत त्यांच्याकडचे हे मासे पुढे जाऊया बघूया आपण रात्री नाटकात घोळ घातले नाही आमच्या चला यावा बारी बारी मासे चला मालवण ताई जरा मला चला यावा शार्क मासो म्हणजे मोरी मासो आम्ही म्हणतो तो मोरी मासो मोठा दिसता कसा हो मोरी मासा हो, मोर्याची किंमत सांग. मोर्याची 5 बांगडे. 1000 रुपयात मोरी आहे अगदी मोठी एका हो 200 रुपयात एक समुद्री खेकडे असत 5-6 खेकडे आज रापणीत भरपूर मासे आहेत रापणीचे बारीक पेडवे मासे त्याचप्रमाणे तारली मासे असे वगैरे आहेत गोडाळे सौंदाळे बांगडे राणे मासे तारली मासे प्रॉन्स म्हणजे चिंगळे असे सगळे मासे आज आपल्या या हां हे तारले बारीक रापणीचे तारले आहेत ना ते तारल्यांचं कसं वाटो 100 रुपयात तारली मासे आहेत तुम्ही कशी मालवणचे आमच्या फ्रेश मासे एकदम आणि ते मालवण कट्ट्याच्या बाजारात येतात वयस्कर आजी मासे विक्री करतात छोटे शार्क म्हणजे छोटे मोरी मासे त्याचप्रमाणे बंगी मासे हलवे सौंदाळे आणि कापी मासे असे ताईकडे आपल्या नेहमी बघून देतात ताई कटिंग पण छानपैकी करून देतात काही बाजारांमध्ये मासेसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने साफ करून दिले जातात कापून दिले जातात तर या ठिकाणी छोट्या मोरी मासे कटिंग केले आहे म्हणजे जी चामडी वगैरे काढलेली आहे तर ते तुम्हाला हवे तेवढे याच्या तुकड्या करून तुम्ही ते त्याची आमटी बनवू शकता छानपैकी मासे असतात ताईकडे सुरमई कापलेली सुरमई छानपैकी मासे 100-200 असे त्यांचे किमती असतात वागळी मासा ढोमी मासे बोराळे मासे गोबरे मासे असे सगळे मस्तपैकी या ठिकाणी वाटे लावून ठेवलेले आहेत मालवणी मासे दिले कसे असं विचारू काय काही मगातपासून मालवणचे मासे आमचे समुद्री खेकडे मोरी मासे त्याचप्रमाणे बोडाळे मासे पेडवे मासे सौंदाळे मासे बांगडे त्यात सुळे मासे सुळ्यांचा पण सुंदरपैकी वाट आहे पापलेट हलवा खरबे बांगडे बाजारामध्ये मासे कापून म्हणजे कट करून दिले जातात तर या कौशल्याचंच काम आहे म्हणजे स्किल वर्क म्हणतो आपण नाही का शेजारी असलेले पाताडे दादासुद्धा नेहमीच मासे कापून देण्याचं काम करतात त्याच्या मासे दिले कसे हे बघा 500 रुपयांना लावले हे बघा हां हे बघा फ्रेश मासे हे बघा हे बघा 500 रुपये. मालवणचे ताजे मासे रुपये, हा, मालवणी मासे मालवणी मासे मालवणचे मासे लय भारी आहेत, लय भारी आहेत. लय भारी एकदम. भारत इथे आपल्या हो चला मासळी बाजाराच्या इमारतीच्या समोरच काही गोष्टी आपल्या जीवनावश्यक वस्तू असतात ते सुद्धा असतात हे दादा आपणाक नेहमी बाजारामध्ये भेटतात त्यांच्याकडे हे सगळे घरगुती उपयोगाचे सगळे जीवनावश्यक वस्तू नेहमीच मिळतात कसं आहे दादा बरे आहात ना काय म्हणतात सध्या बाजार कसा आहे बरं व्यवस्थित आहे चला आनंदी आनंद बहिणीकडे एक शेवग्याच्या शेंगांची आपली जुडी घेऊया आज आम्ही स्पेशली शेवग्याच्या शेंगाची खरेदी केलेली आहे चला थोडं सगळ्यांकडे थोडं खरेदी केलं मोबाईलवरती घेतं होय थोडं सगळ्यां
नियमित आपण बाजारात टोमॅटोचा भाव जाणून घेतो, पण या दादांकडे आज टोमॅटोचा दर 20 रुपये किलो, बरोबर ना? किती मस्तपैकी लाल अर्धा 1 किलो 20. 10ला अर्धा आणि 1 किलो 20 असे टोमॅटो आज बाजारामध्ये आहेत. मध्ये दिसणारे हे कष्टकरी दादा नेहमीच माका बाजारात काही ना काही भेटतात. मी त्यांना आवर्जून हाक मारतोय. आज त्यांच्यानी माझी ओळख विसरले. काय आज काय काय घेऊन आलात? भाजी कमी आहे एकदम. व्यापार नाही व्यापार नाही. व्यापार बंद झालेला आहे रे बाळा. त्याचं कारण काय आहे? कमी झालं व्यापार. काय पाऊस पडलो, काय ऊन पडला जास्त? हरकत नाही. काजूचे घर आणले नाहीत दादानी. कसं वाटतो? 100 रुपये वाटा बा. 100 रुपये काजूचे हे फक्का म्हणतो आम्ही त्याला. पक्क फक्त 100 रुपयात वाटो. चला बाकी बरे. पेंड्या 20. हां, भाजीच्या पेंड्या 20 रुपये. बाकी बरे असणार तुम्ही. चला आनंदित राहा. काजू घरांचं सीझन येलो. आता काजूची बोंड मोठ्या प्रमाणात काजूक धरली आणि त्याचे बिये बाजारात येले. आता खरेदी 162 ते 165 रुपये आता खरेदीची किंमत आहे काजू घरांची. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी घेऊन ती मग कारखान्यामध्ये नेली जातं आणि कारखान्यामध्ये त्याचे काजूगर काढून ते बाजारामध्ये विक्रीसाठी आणले जाते. बटाटे 100ला 4. वडे करा तुमच्या गावात तुमच्या भावात. वडे करा तुमच्या गावात आणि तुमच्या भावात. अशा ताईंकडे आपल्या ताई नेहमीच बाजारामध्ये भेटतात. 5 किलो. हे 5 किलो कांदे 100. बाबा माझ्या बऱ्याच दिवसांनी सर. हो, थोडे बऱ्याच दिवसांनी गावात येणं झाला आणि तुमचा भेट नाही झाला त्यानिमित्ताने. चला 100 रुपयात 5 किलो कांदे, म्हणजे कांदा भजी करून खाऊ आता हरकत नाही. एवढे कांदे स्वस्त झालेत. बटाटे 50ला 2 किलो, म्हणजे ते सुद्धा 100ला 4 किलो. इंदोर बटाटे असतात इकडे. 2 किलो 50 बटाटे. कशी हो कसं वाटलं हो मालवणच्या कट्ट्यावरचं आठवडी बाजार? ह्यो बाजार दर शुक्रवारी भरतात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ह्यो बाजार भरलेलो असता. ह्या बाजाराचा व्हिडिओ तुमका बघूक नक्की आवडलो असतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. माय बाप रसिको, धन्यवाद. जय हिंद. का मोठी